नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर पशुसंवर्धन विभागासंदर्भात एका नवीन पदभरतीच्या जाहिराती संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. तर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही विभागामध्ये जर तुम्ही अर्ज वगैरे केला असाल तर तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी परिपूर्ण करून घेण्यासाठी आपल्याकडे फक्त ₹100ची बॅच अवेलेबल आहे. ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे कोणतंही पद असो तुम्हाला त्या संबंधित पदाचे सर्व प्रश्नपत्रिका वगैरे नोट्स वगैरे तुम्हाला फक्त ₹100मध्ये आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना हवं असतील किंवा कोणत्याही विभागाचं तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा, विचारपूस करा. अवेलेबल काही विभागाचे झालेले आहेत आणि काही विभागाचे होत आहेत. तर अवेलेबल करून घ्या. फक्त गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आम्ही एक मोहीम चालवलेली आहे. तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांना नक्की शेअर वगैरे करा. तर वळूयात आपल्या विषयाकडे. नेमकं पशुसंवर्धन विभाग भरती संदर्भात हा व्हिडिओ होणार आहे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणासाठी या ठिकाणी नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत किंवा पदनिर्मिती झालेली आहे, परंतु जाहिरात जी आहे ती तुम्हाला कधी वगैरे कशा पद्धतीने मिळणार आहे याची माहिती कळणार आहे. तर पहा, नॉर्मली हे फक्त 2 दिवसापूर्वीचं GR आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जवळपास 126 पदांच्या जाहिराती संदर्भात म्हणा किंवा 100+ पदे आहेत. नॉर्मली सांगायचं झालं पाहून घ्या, या ठिकाणी 37 नियमित पदे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर नसणार आणि 80 जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारी पदे. तर अशा पद्धतीने हे 2 संवर्गाची भरती या ठिकाणी येत्या काळामध्ये मान्यता वगैरे मिळालेली आहे. तर याच्यामध्ये पदे कोणकोणती आहेत? नियमित पदाचा विचार केला तर उप आयुक्त पशुसंवर्धन याच्यामध्ये एक आहे पद आणि त्यानंतर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन याच्यामध्ये त्यांनी 35 पदे दिलेली आहेत. त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी हे सुद्धा एक पद आहे. अशी म्हणून 37 पदे तुमची नियमित संवर्गात भरण्यात येणार आहेत. आणि पुढचा जर पाहिला बाह्य स्रोताद्वारे या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार. तुमचं जवळपास जे आहे ते 11 महिन्याकरिता कॉन्ट्रॅक्ट वगैरे सुटेल, त्या पद्धतीने तुम्हाला जॉब दिला जाईल. वरिष्ठ लिपिकचं आहे एक पद आहे. पशुधन पर्यवेक्षकची 40 पदे आहेत. वेतन या ठिकाणी अशा पद्धतीनं ठराविक वेतन आहे, याच्यामध्ये वाढ वगैरे नाही आहे. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर याचा विचार केला 28,000 जागा आहेत, 36 पदे आहेत. अशी मिळून ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरची 80 पदे आणि वरची नियमित 37 अशी मिळून जवळपास जी आहे जवळपास 117 पदे होतात. तर अशा पद्धतीने तुमची पदभरती येत्या काळामध्ये होणार आहे. नवीन GR म्हणा. तर या जाहिराती संदर्भात तुम्हाला असू द्या परिकल्पना, कारण का आजच्या काळामध्ये सगळीकडं कंत्राटीकरण वगैरे चालू आहे. येत्या काळामध्ये जसे जसे निर्णय येतील तसे तसे पदभरत्या होत जातील. काही काही ठिकाणी कंत्राटी लेवलचेच विद्यार्थी परमनंटसुद्धा करून टाकत आहे. त्यामुळे काय करायचं, फक्त तुम्ही या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जॉबला त्या ठिकाणी तुम्ही राहा किंवा तुम्ही त्या ठिकाणी जॉब पाहून घ्या. एवढं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय की रिकामी राहण्यापेक्षा आत्तापासून तुम्ही जर व्यवस्थित राहिलात तर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला प्राधान्य वगैरे मिळतं आणि त्याच एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी वगैरे एक्सपिरियन्सच्या बेसिसवर सुद्धा देणे चालू आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी येत्या काळामध्ये तुम्हाला पदभरती पाहायला मिळणार आहे. काही डाऊट असतील नोट संदर्भात असो कोणत्याही पदभरती संदर्भात अवश्य कमेंट करा. जसं जसं नवनवीन GR निघत जातील, नवनवीन पदभरती निघत जातील, तशी तशी मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करत असतो. बाकी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत चला आणि सबस्क्राईब अवश्य करून घेत चला. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपला आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.